सुदर्शन चक्र महाकालाने श्रीकृष्णाला दिलेलं आहे. महाकालाची पूजा श्रीकृष्णाने केलेली आहे. त्याच्या उद्या चरित्रात पाहू आपण. महाकालेश्वर अति प्राचीन आहे. उज्जैनी अयोध्या इतके प्राचीन आहे. सप्तमोक्षपुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिका. रातस्मरणीया नगरी आहे. तात्पर्य हे मी आता तुम्हाला याच्यासाठी हे सांगत होतो की त्या काळामध्ये भगवंतानी आश्वासन दिलं की मी मत्स्य नारायण होऊन तुझं रक्षण करेन. मोठीच्या मोठी अशी त्या ब्रह्मदेवाची रात्र संपेपर्यंत तुम्ही ऋषींसह ती असलेली नौका ओढत समुद्रभर हिंडे आणि त्यावेळेला मी तुम्हाला उपदेश करेन. सत्यव्रताला सांगितलं. भगवान अंतर्धान पावले. राजा आपल्या कुशासनावर बसून त्यांनी सांगितलेल्या दिवसाची वाट बघत बसला. 7 दिवस झाल्याबरोबर समुद्राने आपली मर्यादा ओलांडली. भयंकर मेघगर्जना झाली. प्रलयकालचा वर्षाव झाला आणि बघता बघता सारी पृथ्वी पाण्यात बुडाली. आणि मग त्याला हवी असलेली नौका आली आणि या नौकेमध्ये बसून औषध आणि बीज हे घेऊन सप्तर्षींचा तो तिकडे गेला. आणि राजाचं ध्यान इकडे चालू होतं. तो बसलाय नौकेमध्ये. बघता बघता काळ रात्र अवतरावी असा अंधार आला. आणि या अंधाराच्या काळामध्ये त्याला दिव्य अशा प्रकारे एक मोठा मत्स्य आपल्याकडे येतोय असं दृश्य दिसलं. त्या मत्स्याच्या मस्तकावरती शिंग होतं. त्याला त्यांनी वासुकीचा हे बांधला आणि महासागरात मत्स्य रूपांतर प्रकट झालेले. आणि मग ते वासुकी नागाने बांधली. मग मधुसूदन भगवंताचं तो चिंतन करत बसला. आणि त्या अंधारामध्ये देवानी आपल्या तेजाने त्या समुद्रामध्ये त्याला हजारो वर्षे हिंडले. त्यावेळेला त्यांनी जो उपदेश केला आहे त्याचं नाव आहे मत्स्यपुराण. भगवान वेदव्यासाने जी 18 पुराणं लिहिली आहे त्याच्यामध्ये मत्स्यपुराण लिहिले. मत्स्य रूपाने अवतार घेतलाय त्यांनी आणि हा मत्स्यावतार आहे. आणि हा हे संबंध झाल्यानंतर तो सांगताय परमार्थ ज्ञानाचा प्रकाश पाडणाऱ्या तुझ्या वाणीने माझी हृदय ग्रंथी छेदून टाक. तुझं वास्तविक स्वरूप मला दाखव. मग शुकदेव उवाच. राजाचं स्तवन चालू होतं. समुद्रामध्ये विहार करताना मत्स्यरूपी भगवंताने आत्मतत्वाचा उपदेश केला. आणि त्याच्या कृपेने राजा सत्यव्रत ज्ञान विज्ञान संपन्न होऊन वैवस्वत नावाचा मनू झाला. प्रलय करीन समुद्रात. ब्रह्मदेवाला जेव्हा झोप लागली तेव्हा हयग्रीव नावाच्या दैत्याने वेद चोरून पाताळात नेले. हयग्रीवाला मारून ब्रह्मदेवाला ते वेद पुन्हा त्यांनी परत आणून दिले. त्या मत्स्यावतार भगवंताला आपण मनोमन प्रार्थना करू आणि त्याला दंडवत प्रणाम करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे राम श्री कृष्ण. आता नवमस्कंद. या नवमस्कंदामध्ये आपण आता शिरतोय. हा नवमस्कंद म्हणजे नवमीच्या दिवशी भगवानांचं अवतरण आहे. रामनवमीच्या दिवशी भगवंताचं अवतरण आहे. तो हा नवमस्कंद आहे. हे बघा बघा 2 प्रकारची आमच्या याच्यामध्ये वंश झालेले. देववंश झालेले. एका देववंशाचं नाव आहे सूर्यवंश आणि एका देववंशाचं नाव आहे चंद्रवंश. चंद्रवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण आले आणि सूर्यवंशामध्ये भगवान श्रीराम आले. इक्ष्वाकु हा त्यांचा आदि पुरुष आहे. आणि तुम्हाला हे सांगितलंय की राजर्षी मनूची जी अयोध्या नावाची नगरी आहे तिचा निर्माता जो राजर्षी मनू आहे त्याचा हा वंश. त्याच्या वंशात विवस्वान, इक्ष्वाकु, अज, रघु, दिलीप, अंशुमान हे आणि मग दशरथ आणि मग राम असा हा दिव्य वंश आहे. पहा वैवस्वत म्हणून आता त्याच्यातले मधले छोटे छोटे आख्यानं आपल्याला घेत बरोबर आपल्याला एक 15 मिनिटामध्ये मी आपण एकाच मुक्कामा वर्ष पोचू आणि मग भगवंताचं नामस्मरण करू. बघा शुकाचार्यांना विचारतायत परीक्षिती. भगवंत वैवस्वत मनूच्या वंशामध्ये झालेले आणि पुढे होणारे पवित्र कीर्ती पुरुषांच्या पराक्रमाचं वर्णन करून सांगा.
राजा ऐक, परीक्षित सांगतायत, सर्व प्राण्यांचा आत्मा सरला परमपुरुष प्रलयाची वेळ एकटा होता. हे तर तुम्हाला आता सिद्धांत कळलेला आहे, भागवताच्या अनेक वेळा हे आलेले आहे. स्वइच्छत बहुस्याम प्रजा येयो हा सिद्धांत आहे आणि सतत तो आपल्याला स्मरण करून देतोय. हा एकटा अनेक होऊन विनटलाय आणि त्याच्या मागे त्याचा सत्य संकल्प आहे. हे बघा पुढे ते म्हणताय, त्याच्या नाभीपासून कमल पुष्प झालं आणि नंतर हे झालं आणि मग आपल्याला दिसेल की त्याला जे पुत्र झालेले आहे ते त्याच्यामध्ये त्याच्या ब्रह्मदेवाच्या मानस पुत्रामध्ये कश्यपाची पत्नी अदिती आणि हिचा पुत्र आहे विवस्वान आदित्य सूर्य, त्याची पत्नी संज्ञा, यांचा पुत्र आहे श्राद्धदेव मनु. श्राद्धदेव मनु आणि त्याची पत्नी श्रद्धा, तिला 10 मुलं झाले. त्या 10 मुलांमध्ये इक्ष्वाकु, दृग, शर्यती, दिष्ट, दृष्ट, रूप, नरिष्यंत, वृषग्न, नभग आणि कवी अशी त्यांची नाव आहे. वैवस्वत मनु आणि श्राद्धदेव पर्यंत संतानहीन आहे. आता पहा गमतीदारपणा, म्हणजे एक लक्षात घ्या, आमच्या इथे मनोवांछित संतती होण्याची संपूर्णपणे शक्यता असलेली पद्धती होती. मला हवा तसा मुलगा, मला हवी तशी मुलगी, हव्या तशा गुणांची, गुणधर्मांची संतती, हा ऋषींचा संकल्प होता. मनोवांछ आपल्याला काय आता आहे, आपल्या हे जे जीव आपण आहोत, आपल्या बाबतीमध्ये काय आहे, आपल्याला मुलगा झाला की आनंद आहे, मग तो त्याचे गुण दाखवायला लागल्यानंतर आपण रडतो, हा भाग वेगळा. पण पहिल्यांदा आपल्याला मुलगा झाल्याचाच आनंद, मुलगी झाल्याचाच आनंद हा सगळा असतो. मग ज्या वेळेला आपला मुलगा खऱ्या अर्थाने काही चांगलं करतो तेव्हा आपल्याला तो जो ठोंगा निघाला तर आपल्याला असं वाटतं की कशाला ते काय केलं नाही का. तर सांगायचं म्हणजे आपल्याला कुठल्याही तऱ्हेने असं सुख मिळावं, नीट विचार करा तुम्ही. म्हणजे आपण किती पराधीन हो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना आपल्याला आपण कोण्या आईबाबाच्या पोटी यायचं हे माहित नाही, माहित नसतं ना. परमात्मा आपल्या आईबाबांची निवड करतो. मी देवकीच्या गर्भात येईन, मी पोटी, कृष्णा आणि सुतपेच्या पोटी. परमात्म्याने सगळी आपली निवड केलेली असते. जीवाला काही निवड करण्याला बायको आपल्याला आपण म्हणतो मी निवडली तर काही अर्थ नसतो. असं अशी एक श्रुती आहे, मी तुम्हाला खोटं सांगणं पण की पूर्वजन्मेषु या विद्या पूर्वजन्मेषु या भार्या अग्रे धावती धावती. पूर्वजन्मामध्ये आपले ज्यांचे ऋणानुबंध असतात तशी विद्या, तसं दैव, तशी पत्नी, तसा संसार आपला होतो. पूर्व दत्तेषु या. आपल्याला असं वाटतं की मी निवडलं, छे भलत्या गैरसमजात आपण राहू नये. ती निवड अगोदरच झालेली असते, तिथेच आपण हो म्हणतो, तिथेच त्यांनाही आपल्याला हो म्हणावं असं वाटतं त्या बापड्या पोरीला, की जिथे आपल्या दोघांची अखंड भांडणं होणार होतात. ही जी काही रीत आहे ही अगोदर ठरलेली आहे. त्याच्यामुळे बरं पोरं किती होणार हे माहिती नाही, पोरं होणार का हे माहिती नाही, पोरीच होणार की पोरं होणार काहीच माहिती नाही, चाललंय. म्हणून मी म्हटलं संसार होत असतो, करायचा नसतो, होतोय. मुलं झाले आनंदी आनंद, मुलं नाही झाले तरी मला असं वाटतं देवा आता कसं होईल, कधी मला मुलगा होईल, कधी मला मुलगी होईल, कधी म्हणजे या आई बापांना चिंता, तिलाही चिंता. एक वेळ अशी की त्या बिचाऱ्या आई ज्या नवरा बायकोंना मुलं बाळ नसतात त्यांनाही चिंता, ज्यांना मुलं बाळ असतात तेही रडत असतात, ज्यांना मुलं बाळ नसतात तेही रडत असतात. काही खरं नाही या जगामध्ये. आपल्यासाठी फक्त खरं हे काय, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण हे खरं आहे, बाकी सर्व खोटं आहे. माना की नका माना, केव्हा काय होईल आपल्याला माहिती नाही का. लहान मुलं म्हणजे अस्थिरता, अशक्यता, असंभाव्यता आणि जीवनामधल्या उद्या काय होणार मला माहित नाही. अहो मी तुम्हाला परवा सांगितलं, माझ्या बरोबर आलेल्या ग्रस्तांत बायपासचं सर्जरीच झाली तिथे. कशाचं भागवतन कशाचं काय, सगळं निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. म्हणून सगळ्यात पहिले सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची म्हणून त्याच्या गणराजाला बिनबावं लागतं आपल्याला. का बरं, कोणतंही कार्य असो त्याला सांगावं लागतं, त्याला वर दिलाय देवांनी.
सगळ्या देवांनी त्यांना वर दिलेलं आहे. ही सुखकर्ता दुःखकर्ता आरती कोणी केली आहे? रामदास स्वामींनी आपल्या जीवनात इतक्या सुंदर आरत्या दिल्या आहेत आम्हाला. ही आरती त्यांची आहे. त्याच्यामध्ये मोरगावच्या गणेशाच्या तिथे गेले, तिथे झालेली आरती. लबधवती विक्राळा रामदास स्वामींची आरती आहे. दुर्गटवारी रामदास स्वामींची आरती आहे. त्याच्यानंतर सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी रामदास स्वामींची आरती आहे. गोड आरत्या दिल्या रामदास स्वामींनी आपल्या जीवनामध्ये. रामदास स्वामी असे गच्च बसले की आपल्याला आठवण नाही की किती तऱ्हांनी आपल्या इथे आहेत ते. पहा, मी हे का सांगतोय, त्या काळामध्ये असं विचित्र झालं की वैवस्वत मनु आणि श्राद्धदेव नीट कान उघडून ऐका. यांचे हे जो कुलगुरू वसिष्ठ आहे, संतान प्राप्ती करता मित्र आणि वरुणांचा त्यांनी यज्ञ केला. वैवस्वत मनूंची पत्नी होती श्रद्धा. केवळ दूध पिऊन तिने त्या यज्ञ काळामध्ये ती राहत होती. ती होत्याच्या जवळ गेली. होता म्हणजे जो यज्ञामध्ये 4 लोक असतात. एक ब्रह्मदेव असतो, एक आचार्य असतो, एक अध्वर्यू असतो आणि एक होता असतो. जो या सगळ्या तिन्ही मोठे असतात. होता सगळ्यात आणि तो आहुती देणारा असतो, तो होता असतो. तर त्या होत्याजवळ गेली. त्याच्या कानात त्यांनी सांगितलं की मला मुलगी पाहिजे, तू मुलीचा संकल्प कर. बरं, इकडे राजाने केला होता मुलाचा संकल्प आणि बायकोनी सांगितला मुलीचा संकल्प. आता बघा, आणि स्थिती अशी झाली की चुकीच्या कर्मामुळे मुलगी झाली. तो राजा आणि ते वसिष्ठ दोघेही जण म्हणाले असं कसं झालं, आम्ही एक संकल्प केला ना असं तुम्ही. आणि ते राजा त्या वसिष्ठांना बोलायला लागले, संकल्पाचं फळ उलटं कसं झालं. वसिष्ठ म्हणाले की राजा माझा दोष नाही, होत्याला विचार. होत्याने सांगितलं की श्रद्धा देवींनी मला सांगितलं की मुलगी पाहिजे. मी श्रद्धा देवींचं ऐकलं आणि मग त्या मुलीचं नाव ठेवलं इला. इला नावाची ती मुलगी झाली. वसिष्ठांनी त्या कन्येचा पुरुष केला. भगवान नारायणाची स्तुती केली आणि त्या वराच्या प्रभावाने इला कन्येचा सुद्युम्न नावाचा पुत्र झाला. लिंगांतर केलं आपल्या तपोबळाने. बघा प्रारब्ध कसं असतं. महाराज, राजा सुद्युम्न एकदा मृगया करण्याकरता मंत्र्यांसह सिंधू देशामधल्या वनामध्ये गेला. अंगात चिलखत, हातात अद्भुत बाण घेऊन हरणांचा पाठलाग करत करत तो मेरू पर्वताच्या पायथ्याशी गेला. आणि त्या ठिकाणी असं एक वन आहे की ज्या वनामध्ये पार्वतीने शाप दिलेला आहे, इथे जो येईल त्याची स्त्री होईल. त्या वनामध्ये आपल्या सगळ्या सैन्याचा हा सुद्युम्न गेला आणि सगळ्या बायका झाल्या, सगळ्या स्त्रिया. त्यांना काय झालं, एकदम लाज वाटली की कसं काय झालं देवा, नाही. आणि विलक्षण प्रकार आहे बरं. मग परीक्षित भगवान हा त्या देशाचा गुण आहे की या आणखीन काय. त्याने सांगितलं की नाही, भगवान शंकरांच्या दर्शनाकरता काही ऋषी अंधार पडला असताना त्या वनात गेले असताना त्या ठिकाणी सायं स्नान करत होती आमची पार्वती माता. तिने त्या ऋषींना शाप दिला की जो या वनामध्ये येईल, माझ्या वनामध्ये येईल, तो स्त्री रूप. शंकरांनी मग त्याला उशाप दिला. त्याने सांगितलंय, मग पुन्हा वसिष्ठांकडे आली ती की तुम्ही मला मुलगा पुरुष केला, मी पुन्हा हा प्रारब्ध योग आहे. वसिष्ठांनी पुन्हा आपला मंत्रपालाने केला, हे केलं. 1 महिना तू पुरुष होशील, 1 महिना तू स्त्री होशील. काय तसं प्रारब्ध. तुम्ही विचार करा. मला याच्यामध्ये इतके विलक्षण मला गंमत नाही वाटत. असं वाटतं की या कथेमध्ये किती विलक्षण प्रकार आहे की आज आपण बघून राहिलो. आज अनेक प्रकार आपल्या याच्यामध्ये सर्जरीच्या क्षेत्रामध्ये, याच्या क्षेत्रामध्ये, मेडिकलच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकार आपल्याला दिसतात. तशाच प्रकारचं त्यांनी सांगितलंय. आणि सुद्युम्न 1 महिना स्त्री आणि 1 महिना पुरुष असं तुम्ही राहाल आणि आपलं राज्य सांभाळाल. आणि अशा याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल हे त्याला काही प्रजेला आवडलं नाही. त्याने आपला पुत्र जो होता सुद्युम्नाचा पुत्र पुरुरबा याला राज्य दिलं आणि आपण तप करण्याकरता तो निघून गेला. मग श्रीहरीच्या कृपेने त्या वैवस्वतने पुन्हा तप केलं आणि त्याला 10 पुत्र झाले. सर्वात मोठा मुलगा इक्ष्वाकू. त्याच्यानंतर मग आता दुसरं तुम्हाला एक तुमच्या परिचितातलं एक गोड कथानक सांगतो. शुकदेव सांगताय, त्याने सांगितलंय, राजा मनुपुत्र राजा शर्यती हा या इक्ष्वाकूच्या वंशातला हा ब्रह्मनिष्ठ होता. त्याला
एक सुकन्या नावाची सुरेख कन्या होती. एक दिवशी आपल्या त्या कन्येला घेऊन आपल्या राज्य सैन्याचं हिंडत असताना तो च्यवन ऋषींच्या आश्रमात गेला. आणि सुकन्या आपल्या मैत्रिणीबरोबर इकडे तिकडे हिंडत होती. आणि एका वारुळावर तिची नजर गेली. त्या वारुळाच्या तिला तिला 2 छिद्र होती. आतमध्ये लाल लाल चमकणारं तिला असेल. तिला वाटलं आतमध्ये काय आहे काय माहिती. तिने काटा घेतला आणि त्या 2 छिद्रात असं खुपसला. आतमध्ये ऋषी होते हो. भळभळ भळभळ त्यांच्या डोळ्यातनं रक्त व्हायला लागलं. ते वारुळ फुटलं, फोडलं गेलं. आणि मग ती सुकन्या घाबरली की आता हे मला काय करते. राजा घाबरला आणि तो त्या आंधळ्या झालेल्या राजाला म्हणला की मी काय करू. त्यांनी सांगितलं च्यवन ऋषींना आपली सुकन्या देऊन दिली, मी माझी मुलगी देतो. आणि त्यांच्या ते जरत्कारूसारखे तपश्चर्येनी हाडं दिसणारे आंधळे झालेले त्यांच्या सेवेकरता आपली मुलगी देऊन टाकली. तपश्चर्या होती. पूर्वीच्या काळी नुसते गोरेगोमटे आणि पगार किती, गोरेगोमटे पगार किती असं होते पहा. हे आज सुरू झालंय. तपश्चर्याचे होते. तपश्चर्याला मरत होते. त्या ह्याच्यामध्ये त्या ह्याच्यात तो दोघं राहू लागले. राजाने सांगितले की बाई तू ऋषींची सेवा कर, तुझं कल्याण घे. राजा चालला गेला. सुकन्या आणि च्यवनाशी राहत असताना तिच्याकडे काय झालं, कर्मधर्म संयोगाने तिच्याकडे अश्विनी कुमार आले. दोघे जण. अश्विनी कुमारांनी त्याला सांगितलं की मी तुला दिव्य दृष्टी देतो, दिव्य देह देतो. कोणाला सांगितलं, च्यवन ऋषींना. दिव्य कांतीयुक्त देह तुला देतो मी. अश्विनी कुमार कोण आहे, देवांचे डॉक्टर आहेत, देवांचे वैद्य. तुम्ही मला काय द्याल ऋषीवर्य. अश्विनी कुमारांना त्याने सांगितलं, च्यवन ऋषींनी मी तुम्हाला सोमयागामधला सोमपान करण्याचा अधिकार देईन माझ्या शक्तीने. अश्विनी कुमारांना त्या एका सरोवरात त्या दोघा नवरा बायकोला स्नान करायला लावलं. त्यांनी आपल्या जवळचं विलक्षण अशा प्रकारचं औषध त्यांना दिलं वनस्पतींचं. आणि तो आजचा च्यवनप्राश दादाजी खाते है और नातू भी खाता है असं म्हणतात की नाही. तो च्यवनप्राश च्यवन ऋषींना जो च्यवनप्राशावलेह असं त्याचं मूळ नाव आहे. दिव्य वनस्पतींचा पाक करून आवळ्यामध्ये मोरावळ्यासारखा तो, आणि त्याच्यामध्ये त्यांनी दिव्य औषध देऊन अश्विनी कुमाराने त्यांना दिव्य कांतीयुक्त तारुण्य दिलं. त्याचं नाव च्यवनप्राश आहे. ही अशक्य, हे खोटी गोष्ट नाहीये. आणि काय झालं, 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी वडील आले शर्यती. आणि त्यांनी पाहिलं. ते म्हणाले, अगं चांडाळणी, मी तुझं कोणाशी लग्न करून दिलं होतं, तू कोणाबरोबर राहून राहिली. तिने वडिलांना नमस्कार केला. म्हणजे बाबा आमच्यावरती देवाची कृपा झाली, असे असे आले. त्यांनी यांना संपूर्ण रीतीने आमच्या दोघांची कांती बदलवली, आम्हाला चिरतारुण्य दिलं, आम्हाला दिव्य कांती दिली, दिव्य दृष्टी दिली. हे तेच आहेत ज्यांच्याशी तुम्ही माझं लग्न लावून दिलं. असा विलक्षण कथाभाग याच्यामध्ये यांच्या इक्ष्वाकूच्या याच्यामध्ये दुसरे नाभाग आणि अंबरीश हे 2 जण दिव्य पुरुष झाले. इक्ष्वाकू वंशातले पुरुष मी वाचणार आहे. असं करत करत आपण रघुराजापर्यंत येणार आहोत, हे लक्षात घ्या. आज सूर्यवंश आहे, उद्या चंद्रवंश आहे. पहाटेपासून अंबरीश नावाचा राजा होता. या अंबरीशाची गोष्ट सांगतो. आपण जे एकादशी व्रत करतो याचा प्रवर्तक अंबरीश आहे. अत्यंत सज्जन, अत्यंत सात्विक, अत्यंत उदार, सामर्थ्य संपन्न आणि सगळ्या गुणयुक्त असलेला हा राजा एकादशीचं व्रत 3 दिवस करायचा. आम्हाला 1 दिवस करतानाच मूर्छा येते. 3 दिवस करायचा. दशमीच्या दिवशी संध्याकाळी जेवायचा नाही. दशमीला संध्याकाळपासून उपवास करायचा. एकादशीला निर्जला एकादशी करायचा. द्वादशीची घटका संपल्यानंतर त्रयोदशी लागण्यापूर्वी एकादशीचं उद्यापन करायचं. असं 3 दिवस एकादशी. आणि असा हा करत असताना एकदा दुर्वास नावाचे ऋषी आले. हे जे दुर्वास होते हे अत्यंत कोपिष्ट होते, ज्ञानी होते, श्रेष्ठ होते. हे कोणाचे भाऊ आहे, हे दत्तात्रेयांचे भाऊ आहे. माहितीये की तुम्हाला काल दत्त जन्म झाला म्हणजे आठवत आहे ना.
तर दत्ताचे 3 लोक आहेत, दुर्वास, चंद्र आणि दत्त. पैकी दत्त प्रभू आपल्या इथे उभे आहेत. दुर्वास हे ऋषी आहेत आणि चंद्र चंद्रमंडलामध्ये गेलाय. जो दुर्वांचा रस पिऊन ज्यांनी तपश्चर्या केली त्याचं नाव दुर्वास. आणि जो ज्याच्या क्रोधापुढे लोक श्रीकृष्ण सुद्धा घाबरायचा. या दुर्वासाने श्रीकृष्णाला एकदा सांगितलं की तू रथ हाकलशील आणि रुक्मिणी रथ ओढेल आणि मी रथात बसेन. माहितीये अशी ताकद. श्रीकृष्ण रथ तू सारथी आहे, तुझ्या मुखामध्ये हेला बाण आणि त्याचा दोर तुझ्या जवळचे आणि रुक्मिणी आणि स्वतः दुर्वास बसणे. रुक्मिणीने आणि श्रीकृष्णाने दुर्वासांना याच्यापर्यंत आणि तिला तहान लागली नाही पाहिजे, ती पाणी नाही प्यायली पाहिजे. द्वारकेला जा तुम्ही, तिथे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, तिथे ती पाणी प्यायली. त्यांना राग आला दुर्वासांना. त्याने सांगितलं तुझ्या द्वारकेमध्ये पाणी नाही मिळणार. द्वारकेत पाणी नाहीये. द्वारकेच्या अवतीभोवती समुद्र आहे. द्वारकेमध्ये विहिरी नाहीयेत गोड्या पाण्याच्या. द्वारकेभोवतीचा अवतीभोवतीचा सारा समुद्र खारट आहे. द्वारकेला पाणी बाहेर नाही येतं. तुमच्या इथे नर्मदा येते की नाही? इंदूरकरांना पट्ट दिशी दृष्टांत कळेल आहे की नाही. आपल्याला आमच्या इथे क्षिप्र आहे, पण इंदूरकरांना नर्मदा आली आहे कृपावंत होऊन. तसं द्वारकेला बाहेरनं पाणी आलं. तिथे द्वारकेत पाणी नाही. बघा द्वारकेत फुलं नाहीत, पाणी नाही, फळफळावळ नाही, भाज्या नाही, सर्व बाहेर नाही. द्वारकेच्या परिसराच्या बाहेर नाही. या साईच्यामध्ये पहा अंबरीशाने एक याला झाला. दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी म्हणाले की राजा मी जेवायला येतोय. दुर्वास ऋषींना हात जोडून त्याने सांगितले की ऋषीवर या, स्नान करून या, तुम्ही आल्यानंतर मी एकादशी सोडीन. अहो द्वादशीची घटका संपत आली, दुर्वासांचा पत्ताच नाही. आणि तेही व्रतभंग होऊ नये म्हणून मग अंबरीशांनी एक पळीभर पाणी पिलं आणि पाणी पिऊन द्वादशी सोडली. पाणी पिऊन जेवला नाही. त्यांनी पाणी प्यायला म्हटल्याबरोबर एकदम संतापले. हे आले मी यायच्या आधी अतिथी पूजन होऊन अतिथीने जेवण व्हायच्या आधी तू द्वादशी सोड. त्यांनी आपली जटा उपटून एक कृत्या निर्माण केली तळशी आणि ती कृत्या लागली अंबरीशावर सोडली की तुला जळून टाकेल ही कृत्या. आता अंबरीश कोण होता? भगवत भक्त आहे महान. ती कृत्या आली अंबरीशाचं रक्षण करण्याकरता. भगवंतानी अंबरीशाला सुदर्शन चक्र दिलं होतं. सुदर्शन चक्राची मी आता तुम्हाला हे सांगेन उद्या. त्याचा भगवंताची 4 आयुध आहेत, शंख चक्र गदा आणि पद्म. प्रत्येकाचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येकाची पूजा केली जाते. ज्यांना भगवंताने अखंड हातामध्ये धारण केलेले आहे. तर या सुदर्शन चक्रा त्याच्यावरती ते धावून गेलं आणि ते एका क्षणात कृत्य जळून गेली. आणि ते सुदर्शन चक्र जे लागलं कोणाच्या मागे? दुर्वासांच्या मागे. पळता भुई थोडी झाली. धावत 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 हे गेले कैलासावर. शंकरांना म्हणाले हे सुदर्शन चक्रापासून सोडवा मला, हे मला जाळून राहिले. शंकर म्हणाले मी विष्णूंच्या भानगडी पडत नसतो, तुम्ही जा, तुम्ही वैकुंठात जा. ब्रह्मदेवाने सांगितलं की मी माझ्या बापाने बाप माझा ब्रह्मदेवाचा बाप आहे विष्णू, मी नसतो या भानगडीत. तो धावत धावत कोणाकडे आले? भगवान महाविष्णूंकडे आले. भगवान महाविष्णूंना म्हणाले की ते म्हणाले की हे बघा अहम भक्त पराधीन, मी भक्तांच्या अधीन आहे. मी ते चक्र त्याच्या संरक्षणाला दिलंय. तुम्ही अंबरीशाला शरण जा. ते आता माझं ऐकणार नाही, अंबरीशाचंच ऐकेल. ते रडत रडत परत अंबरीशाकडे आले. अंबरीश बिचारा बसला होता वाट पाहत, त्याला माहिती होतं की शेवटी येणार आपल्या. अंबरीशाला त्याने वंदन केलं. तो म्हणाला ऋषीवर मला वंदन करू नका. म्हणा अरे बाबा तुझंच भगवान विष्णू म्हणाले तुझं ऐकेल. ते म्हणाले नाही. त्यांनी सांगितलं सुदर्शना तू शांत हो, हे माझे अतिथी देव आहे. अतिथी देवो भव असं आमचं शास्त्र आहे. यांनी जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. तू जेवला नव्हता लक्षात ठेव. आणि मग दुर्वासाने त्याला
पूर्णपणे प्रदान केलं. दुर्वासांनी अन्नग्रहण केलं. त्यांनी आपल्या बरोबर पंक्तीला घेऊन राजाने द्वादशी सोडली. त्यांनी सांगितलं की राजा, तुझ्या नावाने एकादशी, तर जी एकादशी तुम्ही पंचांगामध्ये एकादशींची नावं असतात, कधी एखाद्या वेळेला पंचांग पाहिलंय का तुम्ही? त्या पंचांगाकडे प्रेमाने पहा. पंचांगामध्ये 5 अंग आहेत: तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र. तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र अशी 5 अंग मिळून त्याचं नाव पंचांग. पंचांग हे भारतीयांचं कॅलेंडर आहे. पहिल्यांदा तिथी असते, नंतर वार असतं, नंतर योग कोणतं आहे, वेगवेगळे योग आहेत, नंतर नक्षत्र कोणतं आणि करण कोणतं आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं प्रत्येक एकादशीचं एक वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे. तर ही जी एकादशी आहे ही दिवाळीच्या अगोदर येणारी जी एकादशी असते भाद्रपदातली, त्या एकादशीला आपल्याला असं असेल ती अंबरीशाच्या नावाची एकादशी आहे. त्याला ती फक्त जल पिऊन एकादशी करतात. एकादशीच्या साठी काहीही लहानसं देखील खात नाहीत, कंदमुळं सुद्धा नाही खात, फक्त जल पितात. आणि हा अंबरीश असा अजरामर झाला, राजा झाला. आणि नंतर पुढे आपल्याला दिसेल. आणि मग हा या इक्ष्वाकू वंशातल्या राजांची नावावळी सांगितलेली. विकुक्षीचा पुत्र पुरंजय, त्याला कुणी इंद्रवाह म्हटलं. पुरंजनाची त्याने सांगितली. आणि नंतर सौभरी, नंतर मग त्यांनी त्या सौभरीचं आख्यान झाल्यानंतर त्रिशंकू आणि हरिश्चंद्र हे 2 मोठे राजे झाले. त्यांच्याही कथा तुम्हाला माहिती आहे. भागवतातल्या कथा तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात. भागवतातल्या कथा महत्वाच्या नसून कथांचा आत्मा, कथांचा आशय, कथांचं तात्पर्य, कथांचा बोध, कथांचं इंगित, कथा आपल्याला काय सुचवतायत आणि सांगतायत हे समजून घेणं म्हणजे भागवत ऐकणं. तुम्हाला रामायण आता मी सांगणार आहे. तुम्हाला राम माहित नाहीये का? राम माहिती आहे. जन्मानुजन्म तुम्ही रामाचा ऐकत आलेला. लहानपण आईच्या मांडीवर बसल्यापासून आई आपल्याला रामाची गोष्ट सांगते. रामाने चंद्रासाठी हट्ट धरला, तिथपासून आपण आईच्या मांडीवरून कथा ऐकलेली. मी रामायण देत, मी राम हे असाधारण दैवी असं व्यक्तित्व कसं होतं याचं दर्शन आपण घ्यायचं, म्हणजे आपल्याला त्या रामाचं हे कळेल. त्याने सांगितलं हरिश्चंद्राचं तुम्ही लक्षात आणलंय. हरिश्चंद्र हा इतका सत्यनिष्ठ होता, स्वप्नात त्याने दान दिलं. ते स्वप्नातलं दान पूर्ण करण्याकरता हरिश्चंद्राने डोंबाच्या घरी पाणी भरलं. रोहित नावाचा त्याचा पुत्र आहे. तीच गोष्ट त्रिशंकूची आहे. आणि असं हे सगळं केल्यानंतर आपल्याला दिसेल सगरा नावाचा राजा इक्ष्वाकू वंशामध्ये झालाय. राजा हरिश्चंद्राचा मुलगा रोहित, त्याच्या वंशामध्ये बाहुक नावाचा राजा झाला. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसेल तो आणि त्याची पत्नी मनात निघून गेले. त्याचं राज्य शत्रूंनी घेतलं म्हणून बाहुक मारला. त्याची पत्नी सती जाण्याला सिद्ध झाली, पण तिच्या उदरामध्ये गर्भ होता म्हणून तिला सती जाण्याची मनाई केली. तिच्या दुर्दैवाने तिच्या सवतींना ही गोष्ट कळली. त्यांनी काय केलं, तिला विष दिलं त्या आपल्या गर्भवती सवतीला. आणि ते विषही त्या गर्भाने पसवलं. आणि त्या विषासाठी शब्द आहे गर, सगर, विषा सगट तो जन्माला आला म्हणून त्याचं नाव सगर आहे. आणि या सगराला आपल्याला असं दिसेल, या सगराला काय झालंय, हा सगर मोठा यशस्वी राजा आहे. यांनी काय केलं, त्याला हजारो पुत्र होते. त्या पुत्रांनी पृथ्वी खणून समुद्र निर्माण केला, म्हणून त्यांनी निर्माण केला म्हणून याचं नाव सागर आहे. आपण जे आजूबाजूला पाहतो तो. आता एक लक्षात घ्या, तुम्ही असं म्हणाल की का हो ज्यांनी केलं त्याच्या अगोदर नव्हता का? होता. हे लक्षात घ्या. सरोवर विशिष्ट प्रकारचे हे, इव्हन तुम्हाला मी एक सांगतो, ही जी माझी गंगा मैया आहे, या गंगा मैयाला दक्षिणेकडे वळवण्यामध्ये भगीरथ नावाच्या दिव्य अशा तपोनिष्ठ आणि राजाचा वर्षानुवर्षांचा पिढ्यांचा प्रयत्न आहे. या गंगेला दक्षिणेकडे वळवलं आणि जी गंगा दक्षिणेकडे जाऊन समुद्राला जाऊन मिळाली. म्हणजे एक प्रसाद मासिक निघतं, तुम्हाला माहिती असेल, पूर्वी निघत होतं, आताही निघतंय. त्याच्यामध्ये या भगीरथावरती हा त्या काळातला सर्वात मोठा अभियांत्रिकी क्षेत्रातला विज्ञानी पुरुष होता असं म्हटलं. म्हणजे त्याला त्या गंगेच्या प्रवाहाला
तिकडे जाणाऱ्या प्रवाहाला इकडे वळवलं कसं त्यांनी. आणि हजारो आम्ही भगीरथाचे पुत्र असं म्हणून ज्या एक सुंदर कादंबरी आहे आमच्या गोरी दांडेकरांची, भाकरा नांगल जेव्हा झालेलं त्याच्यावरती लिहिलेली कादंबरी आहे. या भाकरा नांगलमुळे हा पंजाब जो आहे हा सुजलाम सुफलाम झाला. हे आमच्या पंडित नेहरूंनी त्या भाकरा नांगलचं उद्घाटन केलेलं आहे. आमच्या खास याच्याची 1957-58 ही गोष्ट आहे. आपल्याला माहिती असेल ही सगळी गोष्ट. सांगायची गोष्ट म्हणजे हा जो सगर आहे या सगरांच्या आज्ञेवरून त्यांनी, सगरांनी आपले गुरु होते और्व यांच्या आज्ञेवरून त्यांनी यवन शक बर्बर या लोकांना जिंकलं. आणि असं सगळं करून सगरांनी अश्वमेध यज्ञ केला. आता ऐकण्यासारखी गोष्ट आहे, सगरांनी अश्वमेध यज्ञ केला आणि भगवंताची आराधना केली. तेव्हा त्यांनी यज्ञाकरता सोडलेला जो घोडा आहे त्याचा घोडा इंद्राने चोरून नेला. सगराच्या पुत्रांनी पित्याच्या आज्ञेने घोड्याच्या शोधार्थ सारी पृथ्वी धुंडाळली. सगराला किती पुत्र होते हो? 60,000 पुत्र होते सगराला. आणि मग ते सगर पुत्र त्या घोड्याला शोधाय करता संबंध पृथ्वी खणून कुठे नेला गेला. करता 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 जिथे आज गंगा सागराला मिळते त्या गंगा सागर नावाच्या ठिकाणी कपिल मुनींचा आश्रम आहे. त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो इंद्राचा घोडा नेऊन बांधला. कुणी? यांनी इंद्राने चोरून नेलेला घोडा. आणि सगराच्या पुत्रांनी शोधता शोधता काय झालं ते तिथपर्यंत पोहोचले. तिथे त्यांना एक दिव्य मुनी तप करताना दिसला. त्यांनी सरळ त्याच्यावरती आरोप केला की अरेच्या आमचा घोडा तू इथे आणून बांधला आणि तू तपाचं ढोंग करतोय. त्यांनी त्या ऋषीला उठवलं. ते ऋषी म्हणजे आणि कोणी नव्हते, ते ऋषी म्हणजे कोण होते? कपिल मुनी. कपिल मुनीने डोळे उघडले आणि 60,000 पुत्र एका क्षणामध्ये कापरासारखे जळून खात रक्षा झाला. यांनी सांगितलेलं होतं की मला माझ्या तपात जो विघ्न आणेल आता आणि राखेचा ढीग. आणि मग अंशुमान नावाचा मुलगा आहे त्यांचा, तो तिथे गेला. त्याने विचारलं भगवान माझ्या भावांना, माझ्या काकांच्या मुलांना, चुलत भाऊ आहे त्यांचे, त्यांना कसं? त्याने सांगितलं की स्वर्गातल्या गंगेला इथे आणा. आणि मग गंगा मैया होती स्वर्गामध्ये, आकाश गंगा, तिची उपासना तिच्या इक्ष्वाकू वंशातल्या यांनी केली. आणि त्याच्यामध्ये भगीरथ आहे. भगीरथ राज्यावर आलाय. त्याने सांगितलंय अंशुमानाने केलेली आयुष्यभर उपासना, त्याच्यानंतर त्याचा मुलगा भगीरथ, त्या अंशुमानाने त्या भगीरथाने गंगेचं, भगीरथाला गंगा प्रसन्न झाली. गंगा काय म्हणते भगीरथाला? मी मनस्विनी आहे, माझा प्रवाह इतका प्रवाहमान आहे, जोरात आहे, गतिमान आहे, तुम्ही ते बंद केलं तरी चालेल की मी जर स्वर्गात न पडली तर सरळ पाताळात जाईल. मला झेलेल अशी एकमेव शक्ती आहे, ती म्हणजे कोण? शंकर. शंकरांना विनवा की ते त्यांच्या जटेत मला घेतली. हा हे बरं झालं थांबलं. मला केव्हाच असा त्रास होत होता, असं कळत नव्हतं कसा होतं काम, याच्यामुळेच होत होता असं वाटतं. बरं आता ते शंकरांना प्रसन्न, शंकर म्हणाले की त्यांचे जटांच्या याच्यामध्ये त्या गंगेने उडी घेतली. भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा, भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा, लिंपिले सर्वांगा चिताभस्म, लिंपिले सर्वांगा चिताभस्म. आमचा भस्मधारी मस्तकावरती चंद्रमा धारण केलेलं आहे, याच्यामध्ये जटामध्ये गंगेला धारण केलेलं आहे, मृगचर्म गुंडाळलेलं आहे, सर्पांचा गळ्यामध्ये हार आहे, वेठोळा आहे, असा हा शूलपाणी त्रिशूल विश्वनाथ, त्रिलोचन विश्वनाथ. लक्षात ठेवा, तीन डोळे फक्त दोघांना आहेत बरं का. कोणाला? आपल्याला 4 डोळे, परंतु भगवंतापैकी फक्त दोघच जण असे आहे की ज्यांना 3 डोळे. एक शंकरांना आहे आणि शंकरांचा पुत्र गणेश आहे, त्याला पण आहे. गणेश सुद्धा त्रिलोचन आहे. गणेशाचं शंकर त्र्यंबक आहे. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक विपबंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात्.
हा दिव्य मंत्र आहे महामृत्युंजयाचा, शंकराचार्यासाठी शंकरासाठी करता तो. याचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? आपण आता याच्यानंतर मला प्रतिज्ञा करा एकच, की आम्ही प्रत्येक जी गोष्ट वाचू आणि पाठ करू त्याचा अर्थ आम्हाला माहिती करून घेऊ. जर तुम्ही ज्ञानाचे खरे वाटसरू असाल तर, ज्ञानाची वाटसरू असाल तर मी काय म्हणतोय तर मला कळलं पाहिजे. त्र्यंबकम यजामहे त्रीणी अंबकानि यस्य सत्र्यंबकम. तो भगवान सदाशिव आहे, त्याला मी हवन करतोय. त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. तो माझ्या जीवनाला संपूर्ण प्रकारची समृद्धी आणि आनंद देणारा देव आहे. माझं पुष्टिवर्धन करा. सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात. हे दिव्य शंकरा, तू मला या जीवनातून कसं सोडव. किती सुलभपणे आहे, किती सरळपणे. जांभूळ असतं ना, पिकलेलं जांभूळ, त्या जांभळातून ती बी किती सट्टगिरी निसटते. उर्वारुक म्हणजे जांभूळ. उर्वारुक म्हणजे जांभूळ. उर्वारुक त्या जांभळाच्या बी. उर्वारुक म्हणजे जांभूळ. उर्वारुक म्हणजे जांभूळ. उर्वारुक त्या जांभळाच्या बी सारखं मला या मृत्यू जीवनातून मृत्यूकडे मला तुम्हाला मी सांगतो, मृत्यूची वाट पाहणं याच्यासारखं वाईट नाही हो. याच्यासारखं वाईट नसतं. तसं फाटचं चाललं जातं, म्हणजे चाललं जावं असं म्हणतात सगळे. जाणं प्रत्येकाचा कोणाच्या हातात नाही, पण त्याच्या इतकं वाईट नाही. बिचाऱ्यांचं काय होतं माहितीये का, एकदा 88, 89, 90, 90, 92, 94 अशा प्रकारच्या वयोमानाला भोज्याला हात लागल्यानंतर सर्व गात्र आपली शक्ती सोडून देतात, पण प्राण मात्र देहात उरतो. एक माझी आती बहीण होती, ती 1.5-2 वर्ष कोमातच राहिली. मेली नाही, बोलली नाही, कोमातच. हे का जीण आहे का? 1.5 वर्ष. म्हणजे घरातल्या करणाऱ्यांनी प्राण सोडायची वेळ, सेवा करणाऱ्यांनी येते की नाही. असं वाटतं की देवा आता आम्हाला सोडवण्यापेक्षा, कारण काही कुठेतरी कौतुकासारखं सेवा नाही. 1.5 वर्ष. बरं गमतशीर रिस्पॉन्स काही नाही ना, कोमातच. डॉक्टर डिक्लेअर करत नाही तोपर्यंत आपण तिला धाडू शकत नाही ना, किंवा डेड म्हणून डिक्लेअर केल्याशिवाय. तर तिला ते 1.5 वर्ष ती शी वॉज इन द सेम कंडिशन. शी वॉज नॉट गिव्हिंग एनी रिस्पॉन्स, शी वॉज नॉट लुकिंग, बट द ब्रीदिंग वॉज गोइंग. ही जी काही स्थिती असते ती किती कठीण असते, तुम्हाला मी गंमत नाही सांगत बरं. म्हणून अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम हा आशीर्वाद आहे. जीवेत शरदशतम, 100 वर्ष जगा, पण कसे जगा. अनायासेन मरणम. अनायासेन मरणम म्हणजे कसं. उर्वारुकमिव बंधनान मृत्योर मोक्षीयमामृतात्. फटाक सारे काल संध्याकाळी भागवत करत होते, गेले असं असं गेलो पाहिजे. त्याला म्हणतात जाणं, म्हणजे इतक्या सहज गेलो पाहिजे. मला म्हणतं आपण भाग्यात आपल्या थोडीच आहे, पण जाणं चांगलं कसं असतं. झालं तिथे जे काही करायचं ते केलंय, जे पाहायचं ते पाहिलंय, जे भोगायचं ते भोगलंय. आता काय जगण्याची जी विषय असावी म्हणजे किती असावे, कुठेतरी मर्यादा असावी. आपण दुसऱ्याला भार होऊन राहण्या इतकं जगू नये, नाही का, असं सामान्य. पण आणि म्हणून हे लोक काय करायचे, वानप्रस्थाश्रमाला गेलेले लोक हे अनशन व्रत करून देहात त्याग करायचे. नुसतं गंगेवरच राहायचं का, राहता तसा घटीतला दिवा. ज्ञानोबा मोठं ढोल समजत 8व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या. मी तुमच्याशी गंमत एकही बोलत नाही बरं, मी तुम्हाला हात जोडून सांगतो. फक्त गमतीचं मी तुम्हाला एक क्षणमात्र जुळून घेण्यासारखं बोलत असतो, बाकी माझ्या हृदयात कोणत्याही प्रकारचा गमतीचा. घटीतला दिवा जसा शांतपणे जातो घटामधला, तसा आपल्या घटात हा दिवा आहे, आत्मदिवा आहे, हा शांतपणे असा मिटला पाहिजे. ते भाग्यवान म्हणून. पहा पुढे. मग गंगा आली खाली. गंगा आल्यानंतर भगवंताने तिला आपल्या मस्तकावर धारण केलं आणि त्यांच्या त्या जटाजूटामधून झुळझुळ झुळझुळ होऊन ती खाली अनेक नावांनी व्हायला लागली. अलगनंदाधारी, मंदाकिनीधारी, पयस्विनीधारी वेगवेगळ्या. आणि असं करता करता भगीरथाने तिला खाली न्यायला. ती म्हणाली की भगीरथ म्हणाला, चल मा आई गंगा माते माझ्या मागोमागे. भगीरथ पुढे चाललाय, गंगा मागे चालली.
करता करता जन्नू नावाच्या ऋषींचा आश्रम आला. जन्नू नावाच्या ऋषींच्या आश्रमात गंगा शिरली. त्यांनी पाणीच पाणी करून टाकलं. तिथे जन्नू ऋषींना राग आला. जन्नू ऋषी म्हणतायत त्याने एकदम पिऊन टाकलं. गंगा गुप्त हा मागे पाहतो, अगं आई तू थांबली कुठे? जन्नू ऋषींच्या तिथे गेला. जन्नू ऋषींना प्रार्थना केली की हो माझ्या भावांच्या उद्धाराकरता मी तिला घेऊन चाललोय. मग जन्नू ऋषींनी आपल्या याच्यामधून ती मांडीच्या तिथून तिला पुन्हा वाट दिली. म्हणून तिचं नाव पडलं जान्हवी. गंगेचं नाव पडलं. ही गंगा चालली परत पुढे करत करत समुद्राला तिथपर्यंत गेली. या गंगेने त्या 60,000 सागरपुत्रांच्या रक्षेच्या राखेच्या डोंगरावरती शिंपल्याबरोबर ते जिवंत झाले. त्यांना घेऊन तो आपल्या देशाला गेला. आणि गंगा तेव्हापासून तुमच्या माझ्यासारख्या कोट्यावधी अब्जावधी जीवांची आई झाली. ही गंगा इतकी श्रेष्ठ आहे. आज गंगावतरण आहे आमच्या भागवतातलं प्रत्येक वेळेला. आणि या वेळेला मी त्यांचं आमच्या सद्गुरु प्रदानंदांनी गंगेची एक सुंदर प्रार्थना केलेली आहे ती मी तुम्हाला म्हणून दाखवतो. आणि आज आता आपण याचं हे करूया. रामरायाकडे बोलूया. इथे गोड आहे, एक एक शब्द सुंदर आहे. स्वतः तुम्हाला माहितीये याच गौतमी गंगेला गौतम ऋषींनी नाशिकला प्रगट केलं. तिचं नाव गोदावरी. हीच गौतमी गंगा आहे बरं का ती. हीच गोदावरी नाशिकला त्या ठिकाणी ब्रह्मगिरीमध्ये प्रकट झाली आणि तिकडे समुद्राला जाऊन मिळाली. या दोन्ही गंगांनी पवित्र गंगा आहे. तुम्हाला मी सांगू का, या पवित्र नगरात राहणारे लोक पवित्र असतात. आता त्यांनी जर अपवित्रपणा केला तर तो नगराला आणि क्षेत्राला काळीमा आणतो. पण परमात्म्याने त्यांची योजना तिथे केली नाही. मला अभिमान आहे मी उज्जैनला आहे, मला अभिमान आहे हे नाशिकला आहे. ज्या ठिकाणी रामरायाची पावलं लागलेली आहेत असं पवित्र नगर आहे. आज काही असो, आज आपण काय केलंय सगळे इक्वेशन्स मोडून टाकले आहेत. पण आमच्या ज्या श्रद्धांशी आमचं जिथे नातं आहे ती पवित्र नगरी आहे सगळी. बघा संतांची या परम उंच मनस्थलीशी घेऊन जन्म जन पावन भक्ती जैसी तू वाहतेस हिम पर्वत कन्यके गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे सामर्थ्य जे असत वेद रुचातच गुप्त जे प्रेम दिव्य परमेश हृदात गुप्त ते मूर्त होत तव रूप धरो निवेगे भागीरथी कर पवित्र मला निजांगे संतप्त होत हर काल विषेत यासी तू शांत वीसी सुख शीतल सी करासी तो शोनी तो श्रीधरी तुझला सवेगे भागीरथी कर पवित्र मला निजांगे गोदावरी कलिमला पहरी पवित्रा तूची कलिंद गिरिजा ब्रजराज सूत्रा भीमे शिवे अमरजे झणी दुंग पावे भागीरथी कर पवित्र मला निजांगे श्री शारदे सम तुझे जल शुभ्र वर्ण लक्ष्मी परी मधुर सौख्य समृद्धी पूर्ण हा ओघ उग्र जणू नाचत कालिकागे भागीरथी कर पवित्र मला निजांगे पाहून गुण तप यत्न अशा गुणासी जे पावती बहुत देव असे महिषी तू माय वत्सलन परी नतयातली गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे स्पर्शेच केवळ निवारित तीन ताप ऐसे प्रसिद्ध जननी तव एक आप त्याचीच साक्ष पटली मजसी इथे गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे मी पाहिले तुझसी सद्गुरुचे हृदात तेथे कृपा करुण वत्सल तू नितांत आता इथे ही वरदा जननी तशी गे भागीरथी कर पवित्र मला निजांगे हर गंगे भागीरथी
असं म्हणून आपण प्रत्येक नदीमध्ये, नदी कोणती असो, मुखात आपण हरगंगे भागीरथी म्हणून. ती गंगा माझ्या घरात इतकी 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 बसली आहे की पूर्वीच्या काळी मी आंघोळ करत असताना ज्या पात्रात मी पाणी घ्यायचं त्याचं नाव होतं गंगालय उर्फ गंगाळ असं म्हणत होतो आपण. आज प्लास्टिकची बदली हेच माझं गंगाळ आहे. दुर्दैव आपण सांगतो, आपण म्हणायला आपण सुधारलेल्या काळात आहोत, पण दैन्यमाना काळात आहोत. मी तुम्हाला सांगतो, आमच्या घरामध्ये तांब्याची भांडी होती, पितळेची भांडी होती. आज लोखंडी भांड्यांनी आमची गचगचीत स्वयंपाकघरं भरली आता, आणि वेगवेगळ्या प्रकार. परंतु आणि चांदीची भांडी होती. देवाला उपकरणाला हात जोडून सांगतो, कधी चमच्याने संध्या करू नका, चमचा वापरू नका कधी. सगळ्यात निकृष्ट पात्र सांगितलेलं आहे लोखंडाचं. त्याच्यापेक्षा वरचं पात्र सांगितलेलं आहे तांब्याचं, पितळेचं, चांदीचं, सोन्याचं. सोनं सोडून द्या, चांदी सोडून द्या, पितळ आणि तांब तर तुमच्या हातात आहे ना. देवासाठी वापरणारी उपकरणं, देवाला कधी नुसतं पाठावरती बसवू नका. सुंदर वस्त्र घाला, रेशमी वस्त्र आणा, छान वस्त्र आणा. तुम्हाला तुमच्या गादीवर 3 प्रकार पाहिजे की नाही? छान एक साधी चादर पाहिजे, त्याच्यानंतर सुंदर मखमली उशी पाहिजे, लोड पाहिजे, चांगला जयपुरी दुलई पाहिजे, वरती इकडून पंखा आहे, तिकडून पंखा आहे, आणि शेजारी बाम आहे, सगळं बरोबर पाहिजे. मी तुम्हाला प्रॅक्टिकल सांगतो. अगं तुम्हाला माहिती, बामशिवाय मला झोप नाही. हे सगळं जे कितीही वैभव असलं तरी, अगं राम म्हण, राम से बडा बाम, ही स्थिती आपली झाली. काय म्हणावं काय हेच मला कळत नाही कधी कधी. आपल्याच जीवनातली हे प्रत्यक्षानुभूती आहे. बरं, पुढे सांगायची गोष्ट, असा तो भगीरथ आणि अशी तिची कदंबा गंगा. आणि मग आपल्याला संशय भगवान श्रीरामांचं कुळ येत. आता या कुळाचं नाव आहे रघुवंश. रघुवंश हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल. भगवान श्रीरामांचे एक पूर्वज होते, राजा रघु. काय शांत चित्ताने आपण आता त्याचे चरित्र, आता आपल्याला आता दुसरं काहीच बोलणार नाही रामाशिवाय. तोपर्यंत आपण नुसतं त्याचं नामस्मरण करू. श्रीराम 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 श्रीराम. आणि रामचरित्राला सुरुवात करू. माझ्या मागून तुम्ही म्हणा, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन सकल ही ऋषी मुनी भजती जयासे, सकल ही ऋषी भजती जयासे, तोची एक सुखधाम माझा, तोची एक सुखधाम माझा, बंध विमोचन बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन सद्गुरु कृपया ओळखिला जो, सद्गुरु कृपया ओळखिला जो, कौसल्येचा राम माझा, कौसल्येचा राम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. भाव भक्तीच्या सुलभ साधनी, भाव भक्तीच्या
काम माझा पुरवी सकल हे काम माझा बंधवी मोचनरा बंधवी मोचनरा माझा बंधवी मोचनरा शरण ही वेळा आत्मारामा शरण ही वेळा आत्मारामा पावली पूर्ण निधान पावली पूर्ण निधान माझा बंधवी मोचनरा बंधवी मोचनरा माझा बंधवी मोचनरा रघुपती राघव राजा अतीत रघुपती राघव राधिराज रामचंद्र भगवान की जय जय रघुवीर समर्थ। भगवान रामचंद्रांच्या वंशाचं नाव आहे रघुवंश। इक्ष्वाकूपासून प्रारंभ झालेल्या याच्यामध्ये रघु नावाचा अद्वितीय राजा होऊन गेला। यांची राजधानी आहे अयोध्या। अयोध्येमध्ये एकाहून एक श्रेष्ठ चारित्र्याचे, धैर्याचे, पराक्रमाचे, औदार्याचे पुत्र झाले। रघुराजेची एकच गोष्ट सांगतो आणि रामचंद्रांकडे आपण बोलू। त्यांच्या औदार्याची आजही सर्वांना प्रतीती असलेली गोष्ट आहे ती। रघुराजा हा उदार कल्पतरू होता, सामर्थ्य संपन्न होता। अयोध्येचे राजे इंद्राच्या मदतीला जायचे। इंद्र अयोध्येच्या राजांना आपल्या मदतीला बोलवायचा असुरांशी लढताना। रघुराजा इतका उदार होता, एकदा रघुराजाने एक मोठा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर त्या यज्ञामध्ये संपूर्ण कोशातलं जेवढं म्हणून धनसंपत्ती होती तिचं दान केलं आणि यज्ञ समाप्त झाले, पूर्णाहुती झाली। आणि त्या दिवशी संध्याकाळी सायंकाळच्या आधी कौत्स नावाच्या मुलींचे 2 शिष्य आले। कोणाकडे? रघुराजाकडे। आणि त्याने सांगितले की राजा, तुझ्या उदारतेची अखंड कीर्ती आम्ही ऐकली आहे आणि आमच्या गुरूंनी आम्हाला पाठवलेलं आहे। मला 16 लक्ष सुवर्ण होन हवे। होन म्हणजे त्यावेळेचं नाणं आहे सुवर्णाचं। तो म्हणाला हो अवश्य देईन। आणि त्यांनी आपल्या कोशागार प्रमुखाला बोलावलं आणि म्हणाले की बघा मंत्री महोदय, यांची इच्छा। त्यांनी कानात सांगितलं राजाच्या की आपला कोश रिकामा झालाय, आपण यांना देऊ शकत नाही। एखादा मनुष्य त्यांनी खचला असता, एखाद्या मनुष्याला आपली अब्रू गेली असं वाटलं असतं, आपण नाही म्हणायचं, बिनमुख जाईल माझ्या इथून अतिथी। त्याने सांगितलं असं का? काही हरकत नाही। त्याने सांगितलं की ऋषीपुत्रांनो, ऋषी शिष्यांनो, उद्या संध्याकाळी तुम्हाला हवं तेवढं धन घेऊन जा। आज बोलतोय आणि उद्या संध्याकाळी हवं तेवढं धन घेऊन जा। आणि त्यांनी तात्काळ सैन्याला आज्ञा दिली, सेनापतीला आज्ञा दिली की आपण कुबेरावर स्वारी करू। अलकापुरीचा राजा धनद कुबेर आहे, त्या कुबेरावर स्वारी करू, आपण अलकापुरीला लुटून आणू आणि यांना दान देऊ। आणि सज्जवा सकाळी पहाटे निघायचंय। एकदम सबंध नगरी युद्ध सज्ज व्हायला तयार झाली आणि ही बातमी अलकापुरीतल्या कुबेराला कळली की रघुवंशातला, इक्ष्वाकूंच्या वंशातला दिव्य राजा, सामर्थ्य संपन्न राजा रघु माझ्यावरती स्वारी करायला येतोय, मला लुटायला। तो घाबरला। त्याने रात्री 12 वाजता अयोध्येमध्ये सुवर्णाचा पाऊस पडला। पहाट झाली। अयोध्येच्या नगरीमध्ये सूर्यनारायणाने प्रवेश केलाय। अयोध्येचे अंगण अंगण, चौरस्ते चौरस्ते, रस्ते रस्ते सुवर्ण मुद्रांनी भरलेले, सुवर्ण मुद्रांनी। अंगण अंगण, रस्ते रस्ते, चौरस्ते चौरस्ते, जेवढी म्हणून
पृथ्वी मोकळी दिसत होती, त्या ठिकाणी जसा गारा पडतात, पावसाची थेंब पडतात, तसं सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला होता. लाख 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 लाख. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही नीट रीतीने आपल्या देशाचा इतिहास जर वाचाल ना, तर आपला देश किती श्रीमंत होता, किती श्रीमंत होता, किती श्रीमंत होता. माझा जीव कुठेतरी तुटतो माझा. सोमनाथाला लुटायला 17 वेळा तो घोरी येतो आणि सोमनाथ लुटून दिला त्यांनी. ही सुवर्णभूमी होती. हा देश मी कपोल कल्पित नाहीये. भिकाऱ्यासारखे गिधाड्यासारखे पाश्चात्य आले ना आपल्याला लुटून नेलंय त्यांनी, आणि तरी आज आपण इतके आहोत, अजून आपण टिकून आहोत. आणि मग रघुराजांनी त्या 2 सकाळी उठल्यावर रघुराजाला आश्चर्य वाटलं. त्याने त्या कौत्साच्या शिष्यांना बोलावलं, तुम्हाला जेवढं हवं तेवढं जाऊन घेऊन जा. सगळे प्रजाजन आनंदाने नाचायला, हे काय आहे काय. तर ते सुद्धा सात्विक होते. आम्हाला 16 लाख सांगितले, 16 लाख तर त्यांनी दिले. आणि तरुण मग लोकांना रघुराजांनी आज्ञा दिली, सोनं लुटून न्या. हा शब्द विजयादशमीच्या दिवसापर्यंत आपण आपट्याची पानं लुटतोय, ती सोनं लुटतो. सोनं लुटणे हा शब्द प्रयोग कसा जन्माला आलाय. रघुराजांनी प्रजाजनांना सांगितलं, ज्याला जितकं हवं, जिथलं हवं तितकं सोनं लुटून न्या घरी. अयोध्येतल्या प्रजाजनांनी सोनं लुटलं आणि घरी नेलं. त्याची खूण म्हणून विजयादशमीच्या दिवशी आपण आपट्याची पानं किंवा त्या शमीची पानं लुटणे, सोनं लुटणे हा शब्द प्रयोगच जन्माला आलाय. हा राजा होता उदार कल्पतरू रघुराजा. आणि याच्यामध्ये आपल्याला आता रामाचं तुम्हाला एक लहानशी आधी कथा सांगून मग आपण रामरायाचं हे करू. कोणतंही ज्या वेळेला पृथ्वीवरती भगवंताचं अवतरण होत असतं ना, त्या अवतरणाच्या मागे भगवंताचा दिव्य आणि उदात्त हेतू असतो. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांचं इथलं जे येणं ते पृथ्वी तलावरच्या यावत प्राणीमात्रांच्या कल्याणाकरता येणं आहे, तात्कालिक नाहीये. निमित्त आहे रावण आणि कुंभकर्ण. पण त्यांनी यच्चैव पशु पक्षी अस्वल वानर नर किन्नर सर्व 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 सर्वांना स्वतःच्या जवळ घेतले. स्थिती काय झाली. वाल्या नावाचा एक कोळी आहे, जो हत्यार आहे, जो माणसाच्या हत्या करतो आणि त्यांना लुटतो. गहन अरण्यामध्ये राहतो. इतकी माणसं मारली आहेत की 7 रांजण, एक माणूस मारला की एक खडा टाकला रांजणात, अशी 7 रांजण भरून माणसं मारली. आणि विचार करा, हे उदाहरण का देत आहेत. तुम्ही कितीही पतिता असा, कितीही पापी असा, कितीही प्रगाढ अंधारामध्ये कितीही वर्षांपासून बसलेले असा, जर तुमच्यावर कृपा व्हायचं वेळ आली तर कृपेने तुमचं जीवन पालटून जातं. इतकं पालटतं की अमावस्येची पौर्णिमा होते. ती स्थिती बालाच्या जीवनाची. नारद मुनी त्याच्याकडे येते. नारद मुनींना तो पकडतो. नारद मुनींना तो मारायला लागतो. नारद मुनी हसतात. ते म्हणतायत, अरे तू तुम्हाला मार, फक्त जरा घरी जा आणि विचार, तू आजपर्यंत किती लोकांना मारलं. या सगळ्या पापामध्ये तुझी मुलं बायको सगळे भागीदारी आहेत ना, तुला कल्पना आहे ना. बाबा म्हणे मी त्यांच्याकरता हे सगळं केलं, तू फक्त जाऊन ये. आणि तो घरी गेला आणि पत्नीला आणि मुलांना सगळ्यांना विचारलं की तुमच्यासाठी मी इतकी लोक मारली, उद्या मी जो पापाचा भागीदार झालोय तर माझ्या याच्यात तुम्ही सहभागी नाही आहात की आहात. ते म्हणाला, आमचा तुमच्या पापाशी काहीही संबंध नाही. हे वाल्याच्या जागी तुम्ही आहा बरं. मी गमतीने बोलत नाहीये तुम्हाला. मी एक शास्त्र म्हणून सांगतोय. पुरुषाच्या हाताला हात लावणारी अर्धांगिनी ही पुरुषाच्या पुण्याची अर्धी वाटेकरी आहे, पण स्त्रीच्या पुण्याचे तुम्ही वाटेकरी नाही. स्त्रीच्या पापाचेही आणि पुण्याचेही. तुमच्या पुण्याची वाटेकरी ती निसंशय आहे. तिने सांगितलं की आम्ही तुम्हाला आमचा उदरनिर्वाह करायला सांगितला, तुमचं ते कर्तव्य आहे पती या नात्याने. आम्ही तुम्हाला माणसं मारायला नव्हतं सांगितलं.
तुम्ही मासेही मारले असते, तुम्ही हरणही मारले असते, तुम्ही श्वापदही मारले असते, तुम्ही पक्षी मारले असते, तुम्ही माणसं का मारली? आम्ही नाही सांगितलं. माझा नवरा घरात जो पैसा आणतोय तो कोणत्या काळ्या काळ्या धंद्यांनी आणतोय हे त्या बाईला काही कर्तव्य नाहीये. मी जर खोटेपणा करत असेल बाहेर आणि पैसा अलक्ष्मी घरात घेऊन येत असेल, त्याचा दोष माझ्या पत्नीला नाहीये. तिला मला जेवू घालायचंय, खाऊ घालायचंय, तिच्या आणि माझ्या प्रापंचिक स्थितीप्रमाणे तिची मला सेवा करायची. मी तिकडे चोरी करायची की कोणाला कपटाने खून करायचा आहे की कोणाला शोषायचं आहे, गरीबाला पिळायचं आहे की छळायचं आहे हे नाही सांगितलं. हे माझं कर्तृत्व आहे, हा माझा भोग आहे, हे माझं प्रारब्ध आहे. वाल्याला ज्या बाबतीत सगळ्यांनी कानावर हात ठेवले, आम्ही तुमच्या बंद करतात का? तो निघायलाच 1 घंटा लागतो, कारण तो असं खड्यातल्या खड्यात